कल्पना करा, जर दिल्लीच्या हवेत श्वास घेणं अशक्य झालं, जर राजस्थान पूर्णपणे वाळवंटात बदललं आणि जर पाणी, झाडं, प्राणी सगळंच इतिहास बनलं, तर त्यामागचं एक मोठं कारण असेल अरावली पर्वत रांगांचा ऱ्हास. आज अरावली वाचवा ही केवळ एक मोहीम नाही, तर उत्तर भारताच्या अस्तित्वाची लढाई बनली आहे. अरावली पर्वतरांग भारताच्या सर्वात जुन्या पर्वतरांगांपैकी एक. राजस्थानपासून दिल्ली, NCR आणि गुजरातपर्यंत पसरलेली ही पर्वतरांग केवळ डोंगरी नाही, तर उत्तर भारताचं नैसर्गिक सुरक्षा कवच आहे. हीच अरावली थारच्या वाळवंटाला थांबवते, मान्सूनच्या वाऱ्यांना वेग कमी करते आणि जमिनीखालील पाणी जिवंत ठेवते. राजस्थानसाठी अरावली म्हणजे जीवनरेखा. बनास, लुनी, साबरमतीसारख्या नद्यांचा उगम येथेच होतो. या पर्वतरांगेमुळेच राजस्थानचे अनेक भाग अजूनही हिरवे आहेत. जर अरावली नसती तर संपूर्ण राजस्थान आज थार वाळवंटात मिसळलं असतं. दिल्ली, NCRसाठी अरावली म्हणजे नैसर्गिक एअर फिल्टर होय. राजस्थानकडून येणारी धूळ, उष्ण वारे अरावली अडवते. यामुळेच दिल्ली संपूर्ण वाळवंट होत नाही. पर्यावरण तज्ज्ञांचा इशारा आहे, जर अरावली नष्ट झाली तर दिल्ली पुढील काही दशकात उष्ण लाटा आणि वाळूंचा शहर बनेल. केंद्र सरकारने अलीकडे अरावली पर्वतरांगांची नवीन वैज्ञानिक व्याख्या सुचवली आहे. या प्रस्तावानुसार फक्त 100 मीटरपेक्षा उंच टेकड्यांनाच अरावली मानलं जाईल. याचा अर्थ काय? हजारो हेक्टर जमीन संरक्षणाबाहेर, खाणकाम आणि बांधकामाला मोकळा रस्ता, भूजल वैविधता, हवामान धोक्यात. यामुळेच देशभरात संतापाची लाट उसळली आहे. रस्त्यावर निदर्शने, सोशल मीडियावर आवाज आणि शांतपण प्रभावी आंदोलन. आंतरराष्ट्रीय वाळू कलाकार अजय रावत यांनी 100 टनाहून अधिक वाळू वापरून अरावलीची भव्य शिल्प साकारलं. या कलाकृतीत अरावलीला राजस्थानची जीवनरेखा म्हणून दाखवलं. हजारो लोकांनी ही वाळू कला पाहिली आणि पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला. अरावली ही बिबटे, हरिण, कोल्हे, पक्षी आणि औषधी वनस्पतींचे घर आहे. ही जंगलं कार्बन शोषतात, मातीचे धूप रोखतात आणि निसर्गाचा समतोल राखतात. पण आज बेकायदेशीर खाणकाम, वृक्षतोड आणि शहरीकरण या सगळ्यामुळे ही साखळी तुटते. अरावली कथित बेकायदेशीर कारवायांविरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण म्हणजेच NGT आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. पण प्रश्न एकच आहे, निर्णय वेळेत होणार का? अरावली वाचवणं म्हणजे फक्त डोंगर वाचवणं नाही मित्रांनो, तर पाणी, हवा आणि पुढील पिढ्यांचं भविष्य वाचवणं आहे. आज आपण शांत बसलो तर उद्या हिरवळ नव्हे तर फक्त तापलेलं वाळवंट उरेल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.